बा काय झालं? अरे काहीतरी बोलायचंय. अरे काय झालं? माझी एक इच्छा आहे, ती पूर्ण करशील का? अरे तुला काय पाहिजे सांग तरी. मला एक शंख पाहिजे. एवढंच वय सांच्याला जाऊ तेव्हा किनाऱ्यावर मिळतील की. नाही, मला समुद्राच्या तळातला शंख पाहिजे, किनाऱ्यावरचा नाही. एवढंच वय. अरे तुझ्यासाठी समुद्राच्या तळापुत्र पण जाईन बघ म्या. अरे पण त्यो तर लय खोल असतो ना गं. होय, तळ तर खोलच असतो या. पण तुझ्यासाठी माग पुढे काय बघायचं? मला काय बी का होईना, तुला तुझं शंख मिळालं म्हणजे झालं ना. नाही, मला तू बी पाहिजे आणि शंख बी पाहिजे. तुला काय व्हायला ना ग? तुला काय होणार असेल तर मला तो शंख न ग. अरे लय अवघड नाही, असा जाईन आणि असं येईन बघ म्या. बर, मग कवा जाशील पाण्यात? हे बघ, कालच्या बी मासं पकडायची झाली नाही. आज मासं पकडतो मग जातो. चालेल ना? व चालेल. बा, मला शंख का पाहिजे हे तुला ठाव नाही. चिनप्पा, तुम्हीच सांगा, मोहरं काय करायचं? आजवर गावचं म्या लय बघत आहोत, पैसे पर या मोर काय बघायचं का नाही याचा विचार करतोय. अहो चिन्नप्पा, तुम्ही असं म्हणताय, मग आम्ही कुणाकडे बघायचं? अरे त्या कामिक आणि त्याच्या पोराला कोणी काही बोलनाच. मी तर जमल तसं बोलते त्याच्या बायकोला. हे बघा, मला त्याच काय नाही, पर आपलं गाव जगतय समुद्रावर बरोबर आहे. आणि समुद्रातल्या माशावर. गाव देवाला तेच चालतंय. आणि म्या असं ऐकतोय की कामिकच्या पोराला हे काही आवडा. आज एका घराला आग लागली आणि उद्या अख्ख्या गावाला आग लागली तर उद्या समधीच म्हणायला लागली की आम्ही नाही मासं पकडणार, मग कसं व्हायचं? नाही, असं नाही होणार. आणि असं होऊ बी देऊ नका, नाहीतर गाव देवाचा कोप होईल. एकदा का त्याचा कोप झाला तर कोणाचा जीव जाईल म्हणून सांगता यायचं नाही. अहो चिन्नप्पा, आता तुम्हीच वाचवा की हो गावाला. होय होय. अरे असं कसं तडफडताय ते? पाण्यात असतानाच तुम्ही चांगले दिसता. मी तुम्हाला मरू देणार नाही.
मच्छिंद्र हे काय केलंस तू? अरे म्या पकडलेले मासे परत समुद्रात टाकलास तू. कारण ते मासं तडफडत होत. मला त्यांच्या हाका ऐकू येत होत्या. ते म्हणत होते, आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा. त्यांना तर श्वास बी घेता येत नव्हता. त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. अरे आता मी बाजारात काय घेऊन जाऊ? हे बाळ दिव्य स्वरूप आहे, त्याचा स्वीकार कर. हे साक्षात परमेश्वराचे तेज आहे. अरे बाळ मच्छिंद्र, हे मासे आपण बाजारात जाऊन विकतो. ते विकल्यावर आपल्याला पैक मिळतात. बा, घर चालवायचं असलं तर कोणाला तरी मारायला हवं का? अरे बा, तू तर महादेवाची पूजा करतो. बा, त्या माशाला नका मारू ना. बा, नको मारू बा, नको मारू. चल आपण परत घरी जाऊ. अरे मच्छिंद्र, काय विचारतोय मी? काय विचारलंस? अरे कुठं ध्यान असतं तुझं? काय झालं? आता जे म्हणत होतास ते कुठं शिकलास? ठाव नाही, असं चालं. तुझं काय बी कळत नाही बघ. पर कानाला चांगलं वाटत होते. ज्याची आठवण काढली तो आला डोळ्या मोहरा. चिन्नप्पा, येळ आहे तर त्यासनी बोलून घ्या. हा, आणि जे काय तुम्हाला विचारायचं विचारा त्याला. आणि चांगलंच खडकावून ताबी जरा बघा. म्हणजे तो तुमचं का ऐकत नाही ते. आणि गाव देवाचा प्रसाद का खात नाही? अरे तुम्ही बोलवायला पाहिजे होतं का मलाच सांगता? ए म्हातारे, बोलव की त्याला. अरे कामिक, अरे कामिक, इकडे ये. हा आलो आलो. मच्छिंद्र, तू काय माझ्या संग येऊ नको. सरळ घरला जा. असं का? अरे मला काही ठीक दिसत नाही. त्यांना काय भ्यायचं? मी येणार तुझ्या संग. अरे तुला. अरे कामिक, अरे ये रे बाबा इकडे. हा आलो. हे बघ, इथं लोक बोलत असताना मध्ये काय बी बोलू नका. पण ते काही चुकीचं बोललं तर तू ऐकून घेऊ नकस. अरे मच्छिंद्र, माझी परीक्षा बघू नको बाबा. अरे कामिक, चल.
आज लवकर कस काय आला समुद्रातनं? त्याचं काय झालं बघा. आज आम्ही मासे पकडलेच नाही. त्याचं असं झालं बघा, आज समुद्रात लय उच उच लाटा होत्या. आम्ही जाळ टाकून बसलो होतो, पण मासे काही घावली नाही. अरे बा, असं का सांगतोस? खरं सांग की. मच्छिंद्र, तू का बस बघू. असं मोठ्या माणसांच्यात बोलू नये. असं काही मनावर घेऊ नका. हा? अरे पण खरं काय ते सांग की. अरे ये बाबा, समजा बरं आहे ना व? होय, बरं आहे. उद्याच्याला पुण्यांदा जाणार आणि मासे पकडणार. बर. माझ्या बाळानं आज बी मासे पकडलेलं, पण मच्छिंद्र, सांगतोय तर सांगू दे त्याला. बोल र मच्छिंद्र. माझ्या बाळानं आज बी मासे पकडलेलं, पण मी ते फेकून दिलं. कुठं? पाण्यात. अरे काय केलंस तू? कामिक, तो काय बी कराल, तू काय नुसता बघत राहशील का? याला माशाची तडपड बघवत नाही बघा. अरे तिकडं गाव देवाचं काय होत असल? गाव देव या गावात येणाऱ्या माश्यासनी मुक्ती देतो, आणि त्यांचं जीव गेलं तर काय झालं? तू तुझ्या पोराला समजून का सांगत नाही? आणि जर ऐकत नसल तर त्याला काठीने का मारत नाही? उलटा टांगायचा आणि खालून मिरचीची धूर द्यायची. माझा आईबा असं कधीच करणार नाही. तुम्ही समधी आहे म्हणून सांगून ठेवतोय. हे जर असंच सुरू राहिलं ना तर गाव देवाचा कोप होईल. म्या बोलतो पोराशी. नाही नाही, आता बोलायचं काय? रातच्याला घेऊन ये त्याला आरतीला, आणि माझ्या मोर माशाचा प्रसाद खाऊ. होय, म्या नाही खाणार. आता गावच्या पंचांनी ठरवायचं काय करायचं. मच्छिंद्र, तू मोठ्या माणसात असं बोलायला नग होत. म्या काय चुकीचं बोललो का? आता कसं सांगू तुला? बा, तू काळजी नका करूस. अरे तुला नाही समजत. गावची माणसं त्रास देतील आता तुला. बा, तू घाबरू नका. अरे मी माझी काळजी नाही करत. माझं काय बी झालं तर चालेल, पर तू अजून लहान आहेस पोरा. म्या कोणाला बी भीत नाही. अरे आता कसं सांगावं तुला? असं वागून नाही चालत बाबा. गाव आहे, गावच्या रीतीभाती असतात, त्यांच्याप्रमाणे चालायला लागते. त्यासाठी त्या माश्यांना कशाला मारायचं? अरे त्याच्यावरच आपलं पोट पाणी आहे.
मच्छिंद्र इकडे आहे बर. काय हो एवढ्या लवकर कस काय आला? अगं तुला काय आहे कसं सांगू? मी आज सांगतो काय झालं. म्हणजे तूच काहीतरी केलंय वाटतं. अगं नाही, जे गावचे पुजारी आहेत ना वो त्यासनी मी सांगितलं की आम्ही आज मासे पकडलेच नाही. आता हे काय नवीन? अगं मी आजी मासं पकडली होती ती आणि परत समुद्रात टाकली बघ. अरे असं काय करतोय मच्छिंद्र? आपलं घर चालतं त्याच्यावर आणि या गावच्या रीतीभाती आहेत त्यात चुकीचं काय नाही. रोजच्या आरतीला बोलवलंय आज ह्याला घेऊन. मच्छिंद्र माझा आई गावच्या पुजाराला लई मान आहे आणि त्यानं जर उद्या आपल्याला गावाबाहेर जा सांगितलं तर आपण काय करायचं? तेव्हा आपण तिघं बी आरतीला जाऊ. त्या पुजाऱ्याच्या गावदेवाच्या पाया पडू. होय आणि ते जो प्रसाद देतील ते आपण खाऊ. मी आईच्या घरातल्या पिंडीच्या पाया पडत. पर तिथं कोणाच्या बी पाया नाही पडायचं. बरं तू कोणाच्या पाया नका पडू पण आमच्या संग तर चल. हा